नमस्कार। आता मात्र प्रियाने सायलीच्या पोटात चाकू खुपसल्यामुळे भर मांडवात सगळीकडे नुसताच गोंधळ चालू असतो। कोणालाच काहीच समजत नसतं। खाली सायली ही कोसळलेली असते आणि अर्जुन तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो। पूर्ण आजी, कल्पना, प्रताप, सुभेदार सर्वच हादरून जातात। आता मात्र कोणाला काय करावं ते समजत नसतं। रविराज पुढे येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तुझी हिम्मत कशी झाली सायलीच्या पोटात चाकू खुपसण्याची? अगं तन्वी, तू असं कसं वागू शकतेस? आणि प्रतिमा सुद्धा म्हणते, तन्वी तुझं हे वागणं अजिबात आम्हाला पटलेलं नाहीये। तेव्हा कल्पना पण तन्वीला म्हणते, अगं तन्वी, अगं आपण बोलून सॉल्व केलं असतं, म्हणून तू तिच्या पोटात चाकू खुपसलास कसा? हे तुला शोभतं का? अर्जुनला आता राग येतो। अर्जुन जाऊन प्रियाच्या चांगल्याच झिंजा उपटतो आणि म्हणतो, जर माझ्या सायलीला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला खडी फोडायला पाठवेन मी। आता प्रियाने तिने काय केलं असतं रागाच्या भरात हे तिलाच कळत नसतं। नागराज घाबरलेला असतो। नागराज प्रियाला म्हणतो, अगं मूर्ख मुली, काय करून बसलीस हे? प्रताप म्हणतो, बाप रे, ही तन्वी एवढी रागीट आहे, आम्हाला माहीत नव्हतं। तन्वीचा एवढा असा स्वभाव तापट असेल हे आम्हाला आजच कळतंय। रागाच्या भरात ती काही करू शकते। तेव्हा पूर्ण आजी म्हणते, हो, ही मुलगी रागाच्या भरात काही करू शकते। रविराज म्हणतो, मी हे सगळ्यांना जाहीर करतो की हे लग्न आता मोडलं आहे, हे लग्न आता कधीच होऊ शकत नाही। ते ऐकून प्रिया हादरून जाते आणि ती रविराजला म्हणते, बाबा काय बोलताय तुम्ही? हे माझं आणि अर्जुनचं लग्न होणार, नक्की होणार। तुम्ही कितीही काहीही करा, पण बाबा मी अर्जुन सोबत लग्न करणार म्हणजे करणार। तेव्हा रविराज म्हणतो, तू मूर्ख आहेस का? आता हे लग्न कधीच होणं शक्य नाही, तू चल घरी। आणि रविराज प्रियाला फरफटत घेऊन जात असताना प्रियाला राग येतो। प्रिया रविराजवर हात उचलते। आता मात्र ते प्रतिमाला सहन होत नाही। प्रतिमा प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि म्हणते, तुझी हिम्मत कशी झाली यांच्यावर हात उचलायची? अगं हे लग्न देवाला सुद्धा मान्य नव्हतं, म्हणून हा इथे असा मोठा प्रकार घडला आहे। तुझं आणि अर्जुनचं लग्न हे कधीच होऊ शकत नाही, म्हणूनच हे असं सगळं झालं आहे। आणि आता हे लग्न मोडलं आहे हे सुद्धा मान्य कर। आता तुझं आणि अर्जुनचं लग्न कधीच होऊ शकत नाही, कारण सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। तेव्हा लगेच प्रिया प्रतिमावर देखील ओरडते, आई काय बोलतेस तू? हे कळतं का तुला? सांगितलं ना, काही झालं तरी माझं आणि अर्जुनचंच लग्न होणार। या सायलीचं मी अर्जुनसोबत कधीच लग्न होऊ देणार नाही। तेव्हा कल्पना म्हणते, भाऊजी तुम्ही काय लग्न मोडताय? आता आम्हीच हे लग्न मोडतोय, कारण आम्हाला अशी मुलगी सून म्हणून नकोच आहे। ही अशी खुनी मुलगी आमच्या घरात सून म्हणून नको आहे, कारण ही अशी आहे हे आम्हाला आजच कळतंय। हिचा हा चेहरा आजच आमच्या समोर आला आहे, त्यामुळे तुम्ही लग्न मोडायच्या आधी ना भाऊजी, आम्हीच हे लग्न मोडतोय। तेव्हा लगेच प्रिया कल्पनाला म्हणते, कल्पना मामी काय बोलतेस तू हे? अगं तूच म्हणालीस ना, काही झालं तरी तुझं आणि अर्जुनचं लग्न होणार, मग आता तू माघार का घेतेस? अस्मिता म्हणते, हो बरोबर बोलते माझी मम्मा, कारण अशी सून आमची कधी असूच शकत नाही। सुभेदारांची सून कशी पाहिजे? तू आमची सुभेदारांची सून होऊच शकत नाहीस। अगं तू आज सायलीच्या पोटात चाकू खुपसलास रागाने, उद्या काय भांडणं झालं कोणासोबत तर तू काहीही करशील। तुझी आता आम्हाला भीतीच वाटते, त्यामुळे नकोच, तू येऊच नकोस आमच्या घरात, तू माझ्या अर्जुनसोबत लग्न करूच नकोस, असं अस्मिता देखील म्हणते। आता सगळ्यांनीच लग्न मोडल्यामुळे प्रिया ही खालीच कोसळते आणि एकटीच डोक्याला मारून घेत असते की काय झालं माझ्या हातून। तोपर्यंत इकडे अर्जुन चैतन्यने सायलीला हॉस्पिटलमध्ये आणलेली असते आणि इकडे आता सर्वजण लग्नाला आलेले असतात, ते निघून गेलेले असतात। आता प्रिया एकटीच पडलेली असते आणि तिच्या हातात आता काहीच उरलेलं नसतं। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।